नमस्कार, स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण एकदम साधी सिंपल अशी रेसिपी बघणार आहोत आणि उन्हाळ्यामध्ये तर खाण्यासाठी खूप टेस्टी आणि तेवढीच हेल्दी पण असणार आहे. तर ही साऊथची फेमस रेसिपी आहे पोंगल, ते आपण आज बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि डाळ आपल्याला थोडीशी पॅनमध्ये हलकीशी भाजून घ्यायची आहे. अशी डाळ भाजून घेतली ना का खूप छान टेस्ट लागते. थोडी हलकीशी भाजायची, जास्त डार्क पण करायची नाही आहे. थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आणि आता आपण ही कुकरमध्ये काढून घेऊया. तर आता इथे जेवढी आपण डाळ घेतलेली आहे तेवढेच आपल्याला तांदूळ पण घ्यायचे. 1 वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहे आणि हे दोन्ही पण आपल्याला आता स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. डाळ आपण अगोदर अशीच न धुताच घेतली होती, म्हणून आता दोन्ही मी चांगलं धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर जेवढी आपली डाळ तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे इथे. तर आपले 2 वाट्या डाळ तांदूळ आहे त्यासाठी मी ती 4 वाट्या पाणी टाकून घेते. आणि ही रेसिपी एवढी हेल्दी आहे ना का मुलांना पण तुम्ही देऊ शकता. खूप टेस्टी आणि हेल्दी, आवडीने खातील मुलं पण. तर तुम्ही असं पोंगल एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप साधं सिंपल आहे आणि तेवढंच हेल्दी आणि टेस्टी आहे. आता आपण हे शिजून घ्यायचं आहे. तर त्या अगोदर मी त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी किंचितशी हळद टाकायची. हळद जास्त नाही टाकायची, थोडीशी अर्धा चमच मी इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 चमच भरून तूप टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आणि ही रेसिपी खूप कमी साहित्य लागते या रेसिपीला आणि खूप झटपट तयार होते, जास्त वेळही लागत नाही. आपण दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला पण बनवू शकतो हे. तर आता याच्या मी 4 शिट्या करून घेते. 4 शिट्यामध्ये खूप छान आपली डाळ आणि तांदूळ शिजतात. तर झालेल्या आहेत 4 शिट्या. आता आपण बघूया. तर बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आपले डाळ आणि तांदूळ शिजलेले आहे. त्यामध्ये तूप टाकलं ना का एकदम सॉफ्ट शिजतं. थोडंसं तूप नक्की टाका तुम्ही आणि चम्मचने थोडंसं असं मॅश करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं घट्ट आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास गरम पाणी करून टाकायचं आहे आणि हे असं पातळच असतं, जास्त घट्ट नाही बनवायचं. तर बघू शकता या पद्धतीने मी पाणी अर्धा ग्लास पाणी टाकून छान असं मऊसूत आपली डाळ आणि तांदूळ शिजून झालेली आहे. आता हे जरी पातळ वाटत असलं तर थोडंसं थंड झालं का घट्ट होतं, कारण याच्यामध्ये मुगाची डाळ आहे त्याच्यामुळं ते घट्ट होतं, म्हणून असं थोडंसं आता पातळच ठेवायचं. छान आता आपलं हे शिजून झालेलं आहे. आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आपल्या पोंगलवर टाकण्यासाठी आपल्याला थोडा तडका बनवून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 1 मोठा चमच भरून तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं. थोडंसं हलकंसं तूप आपलं गरम झालं पाहिजे. आता त्यामध्ये मी काळी मिरी घेतलेली आहे, थोडीशी जिरं घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि काजू घेतलेले थोडेसे. तर हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावर, सॉरी तुपावर. तूपच घ्यायचं या रेसिपीमध्ये, तूप खूप छान लागतं. तुपाचा तडका टाकला ना का एकदम टेस्टी लागतं. आता हे चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं हिंग पण टाकायचं. तर या रेसिपीमध्ये हिंगाचा खूप छान स्वाद येतो, म्हणून तुम्ही हिंग नक्की टाका. आता बघू शकता आपला तडका छान परतून झालेला आहे. आता आपण हे पोंगलवर टाकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान तडका टाकल्यामुळं दिसतं पण छान आणि खायला पण तेवढंच टेस्टी आहे. तर हे मुगाची डाळ असल्यामुळे बघू शकता तुम्ही किती पटकन घट्ट होतं. तर असंच आपल्याला ठेवायचं आहे.
आता आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी एक टोमॅटोची मी चटणी बनवणार आहे. तुम्ही याच्याबरोबर सांबार पण खाऊ शकता किंवा ओल्या नारळाची चटणी असते ती पण खाऊ शकता. पण ही टोमॅटोची चटणी ना खूप छान लागते. त्यासाठी मी इथे 3 टोमॅटो घेतलेले आहे आणि टोमॅटोवर झाकण ठेवून आपण 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. टोमॅटो झाकून ठेवले का पटकन मॅश सॉफ्ट होतात असे. तर एक बाजूने आपले टोमॅटो भाजून झालेले, दुसऱ्या पण बाजूने भाजून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये मी थोडीशी चिंच टाकलेली आहे आणि एक हिरवी मिरची टाकलेली आहे. चिंच टाकल्यामुळं ना या चटणीला खूप छान स्वाद येतो. चिंच अशी थोडीशी भाजून टाकायची. आता आपले टोमॅटो भाजून झालेले आहे. आपण मिक्सरमध्ये काढून थोडंसं थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर जाडसर अशी पेस्ट बनवायची आहे. एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची, जाडसरच खूप छान लागतं. आता त्या चटणीसाठी आपण एक तडका बनवणार आहोत. त्यासाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे मी आणि तेलामध्ये मोहरी टाकायची. मोहरी थोडीशी तडतडू द्यायची. तुम्ही पण असं पोंगल बनवता का? नक्की सांगा. त्यामध्ये आता मी लसूण टाकला, कढीपत्ता टाकला आणि 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहे. ही चटणी पण खूप छान लागते पोंगल बरोबर. आणि त्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकलं. आता आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं व्यवस्थित परतून आपल्याला ही टोमॅटोची चटणी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे टोमॅटो टाकून घेऊ आणि टोमॅटो टाकून आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.